मिथुन राशीच्या जातकांसाठी आठवड्यात चंचलता, वेगवान विचारशक्ती, संवादातील पारंगतता, नवनवीन संधी या 4 गोष्टी ठळकपणे प्रभाव दाखवतील. बुधाचा शुभ प्रभाव तुमच्या राशीवर ज्ञान, बुद्धी, व्यवहार कुशलता आणि संधी ओढवून आणण्याचे कार्य करणार आहे. करिअरच्या क्षेत्रात नवीन कामे हाती घेण्याची, जुन्या कामाची गती उन्नती होण्याची किंवा वरिष्ठांकडून विशेष लक्ष मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तुमच्या संवाद कौशल्याचा उपयोग करून तुम्ही एखादी महत्त्वाची डील, प्रोजेक्ट किंवा ऑफर मिळवू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हे विशेष दिवस असून मीटिंग्स, प्रेझेंटेशन, रिपोर्टिंग किंवा क्लायंट कनेक्शन ह्या रूपाने व्यस्त असाल. तुमच्या कामगिरीला उच्च दर्जाची दाद मिळेल. स्वतःच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही वेळेचे उत्तम नियोजन करू शकाल, त्यामुळे कामे वेगाने पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांना हा काळ सोन्याची संधी घेऊन येईल, कारण ग्रहस्थिती आर्थिक वाढ, विस्तार, नवे व्यवहार आणि संपर्क जुळण्याच्या शक्यता वाढवणारा आहे. परदेशातून काही संपर्क किंवा ऑर्डर तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. भागीदारीत काम करत असाल तर विश्वास वाढेल आणि दोघांचेही परस्पर सहकार्य अधिक गतिमान होईल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा जाणवेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. अचानक प्रवास, महत्त्वाचे कार्यक्रम, ऑफिस मीटिंग किंवा कौटुंबिक कारणास्तव थोडा खर्च या आठवड्यात वाढू शकतो, तेव्हा त्याचे योग्य ते नियोजन करा. ताण घेऊ नका. गृहस्थ जीवनात समजुतीची गरज आहे, कारण तुमच्या चंचलतेमुळे कधीकधी वाद निर्माण होऊ शकतो. तुमचे मन एका गोष्टीवर स्थिर राहत नसल्याने जोडीदाराला तुमचा दृष्टिकोन कळण्यास थोडा विलंब लागू शकतो, पण संवादाने सर्व समस्या नष्ट होतील. अविवाहितांसाठी हा काळ प्रेमसंबंध सुरू होण्याच्या संधी वाढवतो. विशेषतः सोशल मीडिया, ऑफिस किंवा प्रवासादरम्यान एखादी व्यक्ती तुम्हाला आकर्षित करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने तणाव, अनियमित झोप, पोटदुखी किंवा डोळ्यांचा त्रास या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकतो, तेव्हा मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा. श्वसनाशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींनी आपली विशेष काळजी घ्या. मानसिक ताजेपणा राखण्यासाठी ध्यान, चालणे, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्याची सुरुवात उत्तम राहणार असून एकाग्रता वाढेल, पण मधल्या काळात मन भटकण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे शिस्तबद्ध नियोजन आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गुरुवार यांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. तुमच्या सर्व शंकांचे समाधान देखील होईल. प्रवासाच्या बाबतीत हे दिवस मिश्र फळे देणारे असून काही गोष्टी अचानक बदलू शकतात. वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या. नातेवाईकांकडून एखाद्या शुभ घटनेची वार्ता तुम्हाला मिळू शकते. कुटुंबातील एखादा कार्यक्रम ठरू शकतो. घरात धार्मिक कार्य, पूजा किंवा शांततेचे वातावरण निर्माण होण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्याल, त्यामुळे तुमचा मानसन्मान देखील वाढणार आहे. वडीलधाऱ्यांची साथ लाभेल. एखाद्या महत्त्वाचा सल्ला तुमचे भावी नियोजन यशस्वी ठरवेल. संपत्ती किंवा कागदपत्राशी संबंधित कामांमध्ये काही प्रगती या आठवड्यात घडून येईल. कोर्ट कचेऱ्यांमधील अडथळे दूर होण्याची शक्यता असून त्यामध्ये वाढ होणार आहे. नशीब तुमच्या बाजूने काम करत असले तरी परिश्रमाची जोड त्याला आवश्यक आहे. आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला अंतर्मनामध्ये शांतता, प्रार्थनेचा ओढा व वाचनाची आवड लागेल. येणाऱ्या दिवसात स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी तुम्ही नव्या गोष्टी शिकण्याचा निश्चय कराल. एकूणच संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी गतिमान, उत्कर्षदायी, ज्ञानवर्धक आणि संधींनी परिपूर्ण असणारा आहे, असेच ग्रहसंकेत सांगत आहेत. या आठवड्यात बुधाच्या प्रभावामुळे काही जुन्या गोष्टींचा नव्याने विचार करण्याची आणि त्या सुधारण्याची संधी तुम्हाला या आठवड्यात मिळेल. तुम्ही अनेक नवे संपर्क जोडू शकाल, त्यामुळे तुमच्या भविष्यातील कामाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. मानसिक स्थैर्य राखण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्तबद्ध ठेवणे आवश्यक आहे, कारण तुमची चपळ बुद्धी अनेक कामे एकाच वेळी हाताळण्याची इच्छा निर्माण करेल. परंतु प्रत्येक कामात नीट लक्ष देता येणं गरजेचं आहे आणि तेच तंत्र तुम्ही वापरा, तेच तुमच्या यशाचं गमक असेल. घरगुती वातावरणात प्रेम आणि आदर वाढेल आणि तुम्ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मत ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. विशेषतः आईवडिलांकडून शुभ आशीर्वाद मिळाल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता असून तुम्ही संवादाच्या माध्यमातून एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजवू शकाल. प्रेमसंबंधात असलेल्यांना एकेकाळी लहान सहान कारणावरून होणारी भांडणे ह्या आठवड्यात कमी होऊन परिपक्वता आणि समजूतदारपणा वाढणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला हळूहळू पण स्थिर जाणवेल. पैशाची ये-जा योग्य प्रमाणात होईल. नवीन कमाईचे मार्गही खुले होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम ते मध्यम असून विशेषतः अल्पकालीन गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला गुंतवणुकीपूर्वी जरूर घ्या. प्रवासात काही अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवास करताना तुमची कागदपत्र, पैशांची पर्स, तिकीट इत्यादींची योग्य ती काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंटवर लक्ष द्या. तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो, परंतु योग्य आहार, झोप आणि हलका व्यायाम तुम्हाला
तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत आशादायक असून अभ्यासाचे परिणाम तुमच्या अपेक्षेनुसार येतील. गुरुजनांशी केलेल्या चर्चेतून नवीन मार्ग मिळेल, नवीन दिशा मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची तयारी ह्या आठवड्यात सुरू करणं आवश्यक आहे. व्यवसाय क्षेत्रात काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमच्या भोवती परिस्थिती वेगाने बदलत असल्याने आपली योजना सातत्याने अपडेट करणे आवश्यक आहे. या आठवड्यात सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांमध्ये एकत्रित कार्यक्रमात तुमचे व्यक्तिमत्व उजळून दिसेल. आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला आंतरिक शांतता आणि आत्मविश्वास वाढणार असून प्रार्थना, ध्यान व धार्मिक ग्रंथाचे वाचन या गोष्टी तुम्हाला ह्या आठवड्यात योग्य मार्गदर्शन करू शकतात. तुमच्या मनात काही नव्या कल्पना, नवीन योजना व भविष्याबद्दल आशावाद निर्माण होईल. एकूणच या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांसाठी विचारांची स्पष्टता, कामात प्रगती, संबंधातील सौहार्द आणि मानसिक समाधान असे सर्वांगीण सकारात्मक फळ मिळणार आहे. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे आकाशी व पिवळा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. व मिथुन राशीसाठी शुभ दिनांक 14, 19 आणि 20 डिसेंबर. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी गणपतीला 108 दुर्वा अर्पण करा आणि प्रणम्य शीर्षादेवम या गणपतीच्या स्तोत्राचा 11 वेळेला पाठ करा. त्यामुळे बुद्धी, संवाद आणि करिअर या बाबतीत तुम्ही अग्रेसर राहाल.